अपडेट न्यूज। पोसादच्या शेषराव जिनिंग मालमत्ता विक्रीत 100 कोटींचा घोटाळा, शासनाला कोट्यावधींचा चुना। पुसद येथील कैलासवासी शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेच्या 10 एकर जागेच्या विक्री वादात बाजार मूल्यानुसार 100 कोटींची मालमत्ता केवळ 35 कोटीत विकल्याचा आरोप। नियम धाब्यावर विक्रीसाठी ई टेंडरिंग नाही, प्रसिद्धी नाही आणि वक्फ बोर्डाचा दावा असतानाही व्यवहार पूर्ण। मुदत संपलेल्या संचालकांना मंडळानं व्यवहार उरकला। नागपूरच्या कंपन्या आणि अमोल येरावार यांचा व्यवहारात सहभाग। चौकशी अधिकारी कैलास खटारे यांना अहवाल बदलण्यासाठी जीवे मारण्याची धमकी। पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल। विसल ब्लोअर अमोल कोमावार यांची जिल्हा विशेष लेखा परीक्षकांकडे धाव। आयकर विभाग आणि सखोल चौकशीची मागणी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही हिवाळी अधिवेशनात सरकारला विचारला होता प्रश्न। अरे किती खाणार, किती पचवणार, काही मर्यादा आहेत की नाही? याला काही मर्यादा आहेत? भ्रष्टाचाराला, भूखंड वाटपाला, संपूर्ण भूखंड वाटपाचं काम सुरू झालंय। एक उदाहरण देतो मी अध्यक्ष महोदय आपल्याला। पुसद यवतमाळ जिल्ह्यातील स्वर्गीय शेषराव जिनिंग प्रिंटिंग प्रोसेसिंग युनिट हा 49 ला सुरू झाला। 49 मध्ये सदर जिनिंगचे 2 युनिट तिथे आहेत। सन 2020 मध्ये या संचालक मंडळाची मुदत संपली होती आणि मुदत संपली, त्याच्यावर प्रशासक नेमला गेला। त्याच्यावर मुदत संपल्यानंतर संचालकाची निवडणूक घेणे बाकी होतं, पण सरकारने निवडणूक घेतली नाही। प्रशासक म्हणून 4 वर्ष 5 वर्ष ठेवला। सदरची जागा शहरामध्ये प्राईम पुसदमध्ये 10 एकर जागा आहे। 10 एकर जागा जे DDRच्या अध्यक्षतेखाली जे संचालक मंडळ होतं, त्या संचालक मंडळाने परस्पर ही जागा 500 कोटीची जागा विकून टाकली। 30 कोटीमध्ये 500 कोटीची जागा 30 कोटीमध्ये विकली। खरं म्हणजे यांना अधिकार आहे? यांना कुठला अधिकार दिला या ऍडमिनिस्ट्रेटरला? हा काय धंदा सुरू आहे, कुणाचं लक्ष नाही। आणि ज्या नावाने जागा घेतली त्या नावाने जागा केवळ पहिल्यांदा घेत असताना 30 कोटीमध्ये हा केशव कटारे नावाचा DDR हे उघडून काढलं एआरनी, आणि एआरनी तक्रार दिली की हे नियमबाह्य होत आहे। त्या एआरनी धमकी एअरला यवतमाळच्या माजी आमदाराच्या भावाने जाऊन घरात जाऊन धमकी दिली, तुला मारून टाकू, तुझे चमडे काढू, तुला ठोकून देऊ। त्यांनी पोलीस अधीक्षकाकडे रिपोर्ट द्यायसाठी गेला। तो एआरची रिपोर्ट यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी दबावपोटी घेतली नाही, आणि ज्या कंपनीच्या नावाने सदर जागा ही शासनाने दिली त्या कंपनीने लगेच महिनाभरात यवतमाळच्या माजी आमदाराच्या भावाच्या नावाने ट्रान्सफर करून घेतली। 500 कोटी रुपये हा येरावार नावाचा माणूस आहे, त्यांनी ती जागा घेतली। अध्यक्ष महोदय, हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झाल्याचा अध्यक्ष महोदय आपल्या निदर्शनास आणून देतोय। हे गाव आणि हा कटारे आणि ते सगळे मिळून DDR मिळून ही RC प्लास्टो इंडस्ट्री नागपूर, त्यानंतर ही जागा या कंपनीने कपिस फायनान्स कंपनी यांना जागा विकली। कपिस फायनान्स संचालक कोण आहे याचा संचालक? तर श्री अमोल येरावार माजी आमदारांचे पुतणे। 30 कोटीची जागा 30 कोटीला विकली। 500 कोटीचा मार्केट व्हॅल्यू आहे। 22,000 रुपये प्रति स्क्वेअर फीट रेट आहे त्या पुसदमध्ये। एवढ्या मार्केटमध्ये ती असलेली मोक्याची जागा। ही अशा पद्धतीने जागेचं विल्हेवाट लावणार सत्ताधारी म्हणून, भूखंड खाऊन टाकणार कुणाच्या इशाऱ्यावर, कुणामुळे एवढा मोठा प्रकरण होतं अध्यक्ष महोदय। आणि म्हणून या संदर्भात माझी विनंती आहे, मी अनेक प्रकरणं काढू शकतो, 20 प्रकरणं माझ्या पुढे। म्हणून प्रकरण तेच आहे, सरकारी जमिनीचा विल्हेवाट। चोर सोडून संन्याशाला फाशी आहे, करा ना हिंमत असेल तर होऊ द्या। म्हणून माझी विनंती आहे सरकारला आणि महसूल मंत्र्याला, या वनजमिनी मी पत्रही दिलं आहे 9/12ला, या जमिनीत ज्या सर्व जमिनी आहेत सरकारी जमिनीच्या वाटपासंदर्भात 2020 पासून काढा, 2015 पासून काढा, 2010 पासून काढा, पण एक श्वेतपत्रिका यामध्ये असलेले गायरान जमीन, इनामाच्या जमीन, वतनाच्या जमिनी, महसूल विभागाच्या जमिनी, गावठाण जमिनी, ज्या सरकारी सर्व प्रकारच्या Subscribe now
and press the bell icon. Never miss an update.